आंदेकर टोळीला अटक केल्यानंतर पुणेकरांनी निश्वास सोडला होता, पण गेल्या 4-5 दिवसांपासून पुण्यात पुन्हा गँगवॉरचं वातावरण दिसून येत आहे. नुकतंच रिक्षा चालक गणेश काळेला खडी मशीन चौकात गोळ्या घालून ठार मारलं होतं आणि त्या गोष्टीला 3 दिवस होत नाही ते लगेचच बाजीराव रोडवरती एका 17 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली. काय चाललंय पुण्यामध्ये? नेमकं कोण कोणाचा बदला घेत आहे असे प्रश्न पोलिसांना पडतायत. पुण्यातली सगळ्यात कुविख्यात आंदेकर टोळी पोलिसांच्या ताब्यात असताना पुण्यात अशा पद्धतीने गुन्हे घडताय ज्यामुळे त्यांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. कारण इतक्या महिन्यांपासून पुण्यामध्ये आंदेकर, घायवळ, काळे या सगळ्या टोळ्यांची दहशत होती. आंदेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, घायवळ देश सोडून पळून गेले आणि आंदेकरांचे विरोधक काळे हे देखील जेलमध्ये आहेत. पण या सगळ्यात आता नवनवीन उदयास आलेली टोळी म्हणजे माया गँग, हिचा या 17 वर्षाच्या तरुणाच्या खुनात हात असल्याची माहिती समोर आली आहे. हा जो प्रकार घडला त्याच्या मागचं कारण काय होतं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. काय घडतंय पुण्यामध्ये, पोलीस काय ऍक्शन घेत आहे आणि यामुळे पुणेकरांवर काय परिणाम पडतोय, कोण आहे माया गँग हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. पुण्यामध्ये माया गँग मधल्या 3 जणांनी मिळून एका तरुणाला रस्त्यावरच कोयत्याने वार करून संपवलं. हा प्रकार बाजीराव रोडवरती घडलाय. 3 आरोपी आले आणि त्यांनी समोरच्या मुलावर कोयत्याने जबर हल्ला केला. या मारहाणीमध्ये मयंक खराडे नावाचा 17 वर्षाचा मुलगा मृत्यू पावला, तर त्याच्यासोबत असलेला अभिजित इंगळे हाही जखमी झालाय. सगळं काही सेकंदातच घडलं. लोकांनी हा गोंधळातच पोलिसांना कळवलं आणि लगेचच तिथे पोलिसांची गाडी पोहोचली. पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय की हा सगळा प्रकार जुन्या वादातून झालाय आणि आरोपी माया नावाच्या टोळीशी संबंधित आहे. माया गँगचा प्रमुख अभिजित पाटील उर्फ माया, ज्याला गुन्हेगारी क्षेत्रामध्ये माया या नावाने संबोधलं जातं आणि त्याच्यावर आधीपासूनच बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गँगमध्ये अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे हे सदस्य आहेत. अमन आणि अक्षय हे दोघेही बाजीराव रस्त्यावरील हल्ल्या प्रकरणामध्ये आरोपी असल्याचं माध्यमांमध्ये म्हटलं जात आहे. सध्या पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू केली आहे. जागेवर फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केलाय. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जुन्या वैरातून माया गँगनं एका तरुणावर रस्त्यावरती कोयत्याने हल्ला केला आणि पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरचा माहोल तयार झालाय. पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यात अजून कोणाचा हात असण्याची शक्यता आहे? 3 दिवसांपूर्वी ज्या रिक्षा चालक गणेश काळेला खडी मशीन चौकात गोळ्या घालून ठार केलं गेलं त्यामागे आंदेकर टोळीचा हात आहे आणि या संदर्भात चौकशीही झाली. मात्र 4 आरोपींना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. त्यांच्या स्मरणार्थ एक बबलू सय्यद नावाच्या कोंढव्यातल्या या तरुणाने सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल केला. खरं तर घटना अशी होती की नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली त्यावेळी त्याला मारण्यात एका व्यक्तीचा हात होता, तो म्हणजे समीर काळे. आणि समीर काळे या गोष्टींची शिक्षा जेलमध्ये भोगतोय. पण बाहेर त्याचा भाऊ गणेश काळे, जो रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करतो, त्याला मात्र खडी मशीन चौकात 2 मोटरसायकलवर 4 तरुणांनी घेरून गोळ्या झाडल्या. 4 गोळ्या त्याला मारण्यात आल्या. सोबतच कोयत्यानेही त्याच्यावर वार केला. गणेश काळे जागीच मरण पावला. पण गेल्या 3-4 दिवसांपासून या घटनेची चर्चा सुरू आहे. ह्यात असं काही समजलं की वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर याने ससून रुग्णालयात असताना गणेश काळेची सुपारी दिली. पण अजूनही निष्कर्ष लागलेला नाहीये आणि अशातच ही बाजीराव रोडवरची घडलेली दुसरी घटना. या घटनेचं कारण जुनं वैर असं जरी सांगितलं जात असलं तरी या घटनेमागे अजून विविध कारणे असू शकतात. ते तर चौकशीनंतर कळेलच. पण 4-5 महिन्यांपासून आंदेकर आणि घायवळ या टोळ्यांमुळे जे गँगवॉर चालू आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. तर वनराज आंदेकरच्या हत्येनंतर सुरू झालेल्या या घटनांचा क्रम अगदी साधा सरळ आहे. वनराज आंदेकरची हत्या त्याच्या बहिणीने आणि दाजींनी मिळून केली. आरोपींना शिक्षाही झाली. मात्र त्यांच्या 1 वर्षानंतर आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर म्हणजेच वनराज आंदेकर याच्या भाच्याला मागील गणेशोत्सवाच्या काळात गोळ्या घालून ठार करण्यात आलं. कौटुंबिक वादातून घडलेली ही हत्या होती. आंदेकर परिवाराची राजकीय वाटचाल सुरू असतानाच अचानक कौटुंबिक गँगवॉरला ही सुरुवात झाली होती, ज्यामध्ये बहीणच भावाच्या विरोधात उभी राहिली आणि थेट भावाचा खून केला. अशा प्रकारामुळे पुणे शहर हादरलं होतं. पण आयुष कोमकरच्या हत्येनंतर संपूर्ण आंदेकर टोळीला पोलिसांनी अटक केली. सगळ्यांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणाची खूप चर्चा झाली. पण त्यानंतर आणखीन एक मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे पुण्यातल्या दुसऱ्या सगळ्यात मोठ्या टोळीच्या काही 2-4 कार्यकर्त्यांनी मिळून एका 24 वर्षाच्या तरुणावरती गोळीबार केला. कोथरूड परिसरात ही घटना घडली आणि त्या टोळीचं नाव घायवळ टोळी असं आहे. या प्रकरणात तो 24 वर्षाचा तरुण प्रकाश प्रचंड जखमी झाला आणि त्याला लगेचच सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. पण या गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं? तर प्रकाश हा आपल्या मित्रांबरोबर बाहेर जेवायला गेला होता.
परतताना कारमध्ये जात असणाऱ्या प्रकाश धुमाळ याच्या मागे दुचाकीवरून 4 जण येत होते. प्रकाशने त्यांच्या गाडीला जायला साईड दिली नाही म्हणून संतापून त्या चौघांनी कार थांबवून कारमध्ये बसलेल्या प्रकाशवर गोळीबार केला. गोळी लागलेल्या प्रकाशने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी लगेचच त्याचा पाठलाग केला. एका वस्तीत ते घुसले आणि रस्त्यावर उभे असलेल्या एका निर्दोष व्यक्तीवर कोयत्याने वार केला. या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच सावध होऊन सगळ्या टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. घायवळवर ते विशेष पाळत ठेवून होते, पण नंतर घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ हा देश सोडून पळून गेला. पोलिसांनी या सगळ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेताच निलेश घायवळच्या पळून जाण्याची बातमी समोर आली. 29 गंभीर गुन्हे नावावर असतानाही निलेश घायवळ देश सोडून कसा पळाला याची चौकशी करताना त्याने पासपोर्ट स्कॅम केला होता ते उघड झालं. अगदी क्षुल्लक गोष्टी त्याने बदलल्या आणि आपल्या सुरक्षा यंत्रणांना त्या गोष्टी न कळाल्यामुळे तो देश सोडून पळू शकला, ज्यामुळे अनेक मोठमोठ्या मंत्र्यांवर आरोप झाले, ज्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाची तर फार चर्चा झाली, कारण त्यांनीच घायवळच्या भावाला पिस्तुलीचा परवाना मंजूर करून दिला होता, ज्यामुळे योगेश कदम यांच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधी पक्षांनी केली होती. निलेश घायवळ तर पळून गेलाच, मात्र त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. पण हे सगळं शांत झाल्यानंतर काही दिवसातच निलेश घायवळचा सुगावा लागला. तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याचं समजलं. त्याचे सगळे बँक अकाउंट्स सील करण्यात आले. त्याच्या आणि आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामांवर पोलिसांनी छापे टाकून ते बंद पाडले. आणि या सगळ्यानंतर आता आंदेकर टोळीने पुन्हा एकदा गँगवॉर सुरू केलाय. रिक्षा चालक गणेश काळेच्या मृत्यूनंतर पुणेकरांना ती घटना समजत नाही तोवर लगेचच बाजीराव रोडवरती आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे या 17 वर्षाच्या तरुणावर केलेल्या हल्ल्याची, ज्यामध्ये पुण्यात नवनवीन निर्माण झालेली माया टोळीचं नाव आलं. पण एका 17 वर्षाच्या मुलावर, आणि का? असं काय वैर होतं त्याच्यासोबत? आतापर्यंत जे गुन्हे लपून छपून केले जात होते तेच आता दिवसाढवळ्या भर रस्त्यात केले जात आहे. असं काय घडतंय नेमकं पुण्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.